डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किमान वेतन मिळालंच पाहिजे. 4 आचारसंहिता रद्द करा. मोदी सरकार हटाओ. एक मे रोजी सकाळच्या सुमारास नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का रोड इथं सिटू प्रणीत माथाडी कामगारांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला मालधक्का रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सिटू प्रणीत माथाडी कामगार युनियनच्या नूतन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन तर आहेच, परंतु याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्यामुळे तो संयुक्त महाराष्ट्र दिवस देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, राजगुरू यांच्या स्वप्नातील समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्याचा आज आपण निर्धार केला पाहिजे. आज जगभर अमेरिकेनं साम्राज्यवाद्यांनी जगावर युद्ध लादले आहे. या युद्धाचा भयंकर परिणाम जगातील जनतेला आणि आपणा सर्वांना भोगावे लागत आहेत. मुठभर कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड नफे मिळावेत यासाठीच ही युद्ध सुरू आहेत. लाखो लोक मारले जात आहेत. सर्वत्र विध्वंस सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये युद्ध नको, शांतता हवी. युद्ध नको, बुद्ध हवा हीच भूमिका आपण घेतली पाहिजे. देशामध्ये कवडीमोल किमतीत देशाची संपत्ती, विमानतळे, वीज क्षेत्र, तेल कंपन्या, कोळसा खाणी, रस्ते, रेल्वे इत्यादी केंद्र सरकार भांडवलदारांच्या घशात घालत आहेत. देशी विदेशी कॉर्पोरेट कंपन्यांना स्वस्तात मजूर उपलब्ध व्हावा यासाठी जून 29 रोजी कामगार कायदे रद्द करून कामगार विरोधी 4 श्रमसंहिता मोदी सरकारनं लागू केल्या आहेत. कामगारांना गुलाम करण्याचं हे कारस्थान आहे. सरकारच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घरे, शिक्षण, आरोग्य, प्रवास हे प्रचंड महागले आहेत. कामगारांच्या वेतनात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे, तर दुसरीकडे भांडवलदारांचे नफे प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. देशातील 10% श्रीमंतांकडे देशातील 70% संपत्ती केंद्रित झाली आहे. आज कामगारांचं शोषण प्रचंड प्रमाणावर वाढलं आहे. कुणाही कामगाराला कायम केलं जात नाही आहे. किमान वेतन, राज्य विमा योजना, प्रोव्हिडंट फंड, रजा, बोनस हे कायदेशीर लाभही दिले जात नाही आहेत. वर्षानुवर्ष काम करूनही नोकरीची सुरक्षितता नाही. अपघातामध्ये हजारो कामगार मृत्युमुखी पडत आहेत. 12 ते 14 तास काम करूनही जादा कामाचा मोबदला दिला जात नाही आहे. या शोषणाविरुद्ध संघटित झाल्यास, युनियन केल्यास कामावरून कमी केलं जातं. संप, आंदोलनांवर दडपशाही सुरू आहे. कामगार वर्गावर अक्षरशः गुलामगिरी लादली आहे. कामगारांच्या शोषणाविरुद्ध शहीद झालेले जगातील अनेक कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःचे प्राण दिले असे 105 हुतात्मे यांचं स्मरण करून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण हा संघर्ष तीव्र करूया. 8 तासांच्या कामासाठी किमान वेतन दरमहा 30,000 रुपये निश्चित करा. सर्व अस्थायी कामगारांना उदाहरणार्थ कंत्राटी, हंगामी, मानधन, रोजंदारी, शिकाऊ, योजना कर्मचारी यांना कायम करा. त्यांना समान कामाला समान वेतन व लाभ लागू करा. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाचं गठन करून त्यासाठी निधीची तरतूद करा व सेवा शर्ती, विमा योजना, प्रोव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅच्युटी इत्यादी लाभ लागू करा. केंद्र व राज्य सरकारच्या विविध खाती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक उद्योग व सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करा. समान कामाला समान वेतन द्या. कॉर्पोरेट धार्जिने व कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करा. अशा मागण्या कामगार दिनी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे, प्रकाश चौधरी यांनी केली. यावेळी किशोर गांगुडे, स्वरूप वाघ, अंकुश दिदळे, शिवाजी फलके, किरण काळे, सोमनाथ जाधव, सोमनाथ खैरनार, भैरू साबळे, प्रदीप बिन्नर, दत्तात्रय खेताडे, रोहिदास गुंजाळ, राहुल गायकवाड, यशवंत झडे, राजेश झडे, चंद्रकांत खेताडे, गणेश शिंदे आदींसह माथाडी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. CITUच्या वतीने पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 1 मे कामगार दिन हा साजरा होत आहे. आणि 1 मे कामगार दिन त्याचबरोबर महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन म्हणून असे महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती आणि त्यामध्ये जवळजवळ 105 लोक शहीद झाले आणि महाराष्ट्र त्यांनी जिंकला आणि महाराष्ट्र हा स्वतंत्र केला. तो गुजरातमध्ये तो मिळवण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीने त्यामध्ये अनेक शहीद झाले. प्रथम त्यांना मी आदरांजली वाहतो. आणि देशामध्ये ज्याप्रमाणे 1 मे कामगार दिन याचं फार मोठं महत्त्व आहे. या कामगार दिनामध्ये साठी देशातील आणि जगातील अनेक नेत्यांनी आंदोलन केलेले. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे.
हे 12-12 घंटे काम चालत होतं. तिथे 8 घंट्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे प्रयत्न करून त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि ते कायद्यामध्ये आणलं. अशा पद्धतीने या देशामध्ये आज जे काय चाललेलं आहे मोदी सरकारचं, जे 29 कायदे जे अनेक वर्षापासून जे आपल्या पूर्वजांनी जे मिळून लढाई करून संघर्ष करून बोनस कायदा असेल, किमान वेतन असेल, कायम करण्यासाठी असे कायदे जे केले होते, 29 कायदे केले होते. परंतु या मोदी सरकारने हे सर्व नेस्तनाबूत करून त्यांनी 4 आचारसंहिता या देशामध्ये लागू केलेल्या आहे. म्हणजे यांचा उन्मटपणा देशामध्ये कामगारांना त्यांना गुलाम बनवण्याचं काम चाललेलं आहे. फार मोठं कारस्थान चाललेलं आहे. देश हा विक्रीला काढलेला आहे. विमानतळ विक्रीला काढलेले आहे, रेल्वे विक्रीला काढलेले, सर्व काही त्यापैकी काही विकून सुद्धा टाकलेले. त्यांना फक्त एकच काम करायचं आहे, जे मुठभर भांडवलदार आहेत, जे अंबानी अदानी आहेत, यांचा नफा कसा वाढेल अशा पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे. बाकी काही नाही. या देशामध्ये म्हणून आणायचा आहे. RS फार मोठ्या पद्धतीने इथं कारस्थान करत आहे. परंतु यासाठी आपण जनतेने याला एकच कारण आहे, जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय, शेतकरी असेल जनता असेल त्याशिवाय आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही. आपण इलेक्शनच्या काळाने जर उत्तर द्यायचं झालं तर त्यांची सेटिंग झालेली असते. तर सेटिंग नाही, जनता आणि ज्यावेळेस रस्त्यावर येतील, आक्रोश करतील आणि या मोदी सरकारच्या विरुद्ध गल्ली बोळामध्ये, गावागावामध्ये, देशामध्ये ज्यावेळेस जे देश 1 मे जागतिक कामगार दिन आपण आज साजरा करत आहोत. त्याबरोबर महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. पण जगाच्या पातळीवर आपल्याला लक्षात येत आहे की साधी गॅस मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पेट्रोल डिझेलचं काय होईल? आणि निवडणुका आता झाल्यानंतर का 5 रुपये 10 रुपये किंमत वाढते पेट्रोलची डिझेलची आणि गॅस कुठे गायब होतोय या विवंचनेमध्ये आपला सगळा सामान्य माणूस आहे. आणि शासनकर्ते मात्र त्या मस्तीमध्ये काम करतायत. म्हणून जागतिक कामगार दिन म्हणून आपण माथाडी कामगार आणि इतर सर्व कामगारांनी लक्षात घेतलं पाहिजे. 8 तासाच्या कामासाठी रक्त सांडणारे, फासावर गेलेले आपले शहीद कामगार यांची आठवण ठेवून आपण विचार करूया की युद्धखोर साम्राज्यशाही इस्रायल अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला याच्यामधून आपल्या लक्षात येतं की केवळ युद्धावर आधारित औद्योगिक हे सगळ्या क्षेपणास्त्र आणि बॉम्ब तयार करायचे आणि ते जगामध्ये युद्ध करून संपवायचे आणि पुन्हा परत तेच सुरू करायचं, अशा प्रकारची अमानुष आणि भयानक घृण अशा प्रकारची कारस्थानं साम्राज्यवाद करतोय. आणि वाईट सगळी गोष्ट आहे की आपल्या भारतातले सत्ताधारी भाजप आणि RSS मात्र जाऊन मिळालेले आहेत. इस्रायलला समर्थन करणारा आमचा पंतप्रधान आम्हाला शर्मेनं खाली मान घालायला जगामध्ये लावतोय की इस्रायल सारख्या युद्धखोर हरामखोर राष्ट्राच्या बाजूला हा पंतप्रधान जाऊन बसला आणि त्याच्यामुळे भारताची नाचक्की झाली आणि जगामध्ये आज भारत अलग पडलाय. कामगार वर्गावर आमच्या हे मोठी जबाबदारी आहे की या अशा देशद्रोही, अशा जनताद्रोही, अशा कामगार द्रोही सरकारला मातीमध्ये गाडून आपल्याला कामगार वर्गाचे 8 तासाचा हक्क, आपल्या बोनस, प्रॉव्हिडंट फंड, किमान वेतन यासारखे हक्क डावलून टाकून 4 संहिता आणून मालक वर्गाची सेवा करणारं आणि भांडवलदारांच्या आणि साम्राज्यवाद्यांच्या परदेशी कंपन्यांच्या हातामध्ये सर्व काही सूत्र देणारं हे सरकार, याच्या विरोधातला लढा आपण तीव्र करूया अशा प्रकारचं एक कळकळीचं आवाहन मी करतो. आणि आपल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून अमर रहे असे घोषणा देत 1 मे कामगार दिन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. कामगार एकजुटीचा, सर्व श्रमिकांच्या एकजुटीचा, साम्राज्यवाद मुर्दाबाद, युद्धखोरी मुर्दाबाद, कमी झालीच पाहिजे. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.